नवोदय परीक्षा 2022च्या प्रश्नपत्रिकेमधले हे सर्व गणिताचे उदाहरण आहेत। हे उदाहरणं सोप्या पद्धतीने आणि ट्रिक्सने कसे सोडवायचे हे मी तुम्हाला आज सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण नवोदय परीक्षा 2022 मधील जे गणिताचे प्रश्न आलेले आहेत सरळ व्याज आणि इतर घटकावरती, ते प्रश्न किंवा ते उदाहरण कसे सोडवायचे हे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राइब करा। तर पहिला प्रश्न आहे, 8% वार्षिक साधे व्याजदर असल्यास रुपये 1500 चे रुपये 1800 होण्यास किती वर्ष लागेल। तर ह्या उदाहरणामध्ये आपल्याला व्याजाचा दर दिलेला आहे आणि इथं वर्ष दिलेलं नाही। त्यानंतर आपल्याला मुद्दल दिलेली आहे आणि रास दिलेली आहेत। उदाहरण कसं सोडवायचं, तर इथं आपल्याला वर्ष काढायला सांगितलं आहे। तर आपण जेव्हा रास वजा मुद्दल करतो तेव्हा आपल्याला व्याज मिळतं। जर ह्या उदाहरणामध्ये आपल्याला 3 जर गोष्टी दिलेल्या आहेत तर आपण चौथी गोष्ट ही काढू शकतो। तर इथं आपल्याला प्रथम व्याज काढून घ्यायचं आहे आणि व्याज काढल्यानंतर आपल्याला वर्ष काढायचं आहे। तर व्याज किती येणार आहे इथं, तर व्याज काढायचं असेल तर रास वजा मुद्दल करावी लागते, म्हणून इथं रास किती दिलेली आहे, 1800 रुपये दिलेली आहे आणि मुद्दल किती आहे, 1500 रुपये। तर व्याज किती येणार आहे, 300 रुपये येणार आहे। इथे आपल्याला व्याज मिळालं आहे। आता व्याजावरून आपण काय करणार आहोत, वर्ष काढणार आहोत। त्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे सरळ व्याजाचं। सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100। आता इथे म्हणजे आपल्याला मुद्दल दिलेली आहे 1500 रुपये, त्यानंतर दर दिलेला आहे 8% आणि आपल्याला वर्ष काढायचं आहे म्हणजेच काळ काढायचा आहे आणि भागिले 100 आणि इथे आपल्याला सरळ व्याज दिलेला आहे 300 रुपये। आपण संक्षिप्त रूप देऊन घेऊ। तर हे भागिले आहेत तर इथे आपण यांचा गुणाकार करू, तिरकस 300 गुणिले 100 भागिले 1500 गुणिले 8। खालचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले। त्यानंतर इथून 15 ने आपण 30 ला भाग दिला तर 15 × 15, 15 दुने 30 आणि हे आपण 8 ला 4 ने भाग देऊ, 4 दुने 8 आणि 4 आपण 24, म्हणजे शिल्लक राहतात इथं 5/2। आता 5/ला सुद्धा आपण इथं भाग देणार आहोत 2 ने, तर इथं बे 1 बे दुने 4, शिल्लक राहिला 1 आणि तो आपल्याला या प्रकारे लिहून घ्यायचा। म्हणजे प्रश्नाचं उत्तर आहे 2.1/2, म्हणजेच किती वर्ष लागणार आहे तेवढी रक्कम व्हायला, तर 2.5 वर्ष लागणार आहे। पुढचा प्रश्न आहे, जर 72 व 180 या संख्यांचा महत्तम समावर्तक 36 आहे तर त्यांचा लघुत्तम समावर्तक किती आहे। तर आपल्याला इथं हे हिंदी मधले शब्द आहेत, महत्तम समावर्तक आणि लघुत्तम समावर्तक। तर महत्तम समावर्तक म्हणजेच काय, तर मसावी आणि लघुत्तम समावर्तक म्हणजे काय, लसावी। हे शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहे कारण परीक्षेमध्ये या प्रकारचे शब्दांचा वापर त्यांनी केलेला आहे। तर आता हे याचा आपल्याला काय काढायचं आहे, लसावी काढायचा आहे। या उदाहरणामध्ये लसावी काढायचा आहे, म्हणून 72 आणि 180 चा त्यांनी आपल्याला मसावी दिल्या 36 आणि लसावी काढायला सांगितलं आहे। तर कसा काढायचा, तर लसावी काढण्यासाठी एक सूत्र आहे, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या भागिले मसावी। तर आता इथे पहिली संख्या कोणती आहे, तर पहिली संख्या आहे 72 गुणिले दुसरी संख्या ही 180 आहे आणि आपल्याला मसावी दिलेला आहे 36। तर आता यांना आपण काय करायचं, संक्षिप्त रूप देऊन घ्यायचे। इथं 18 ने भाग देऊ, 18 × 18, 18 दुने 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72। त्यानंतर इथं बे 1 बे दुने 4 आणि आता शिल्लक राहिले 180 गुणिले 2 बरोबर किती, बे 0 0, 8 दुने 16 आणि बे 1 बे म्हणजे 360। 360 हा काय आला, आपला लसावी आला। त्यानंतरचं उदाहरण आहे 2.1/17 भागिले 7/10 गुणिले 1.1/33 आणि आपल्याला खाली ह्याचे पर्याय दिलेले आहेत। आता हे उदाहरण कसं सोडवायचं, तर पहिल्यांदा हे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं। म्हणजे 17 × 1 = 17 दुने 34, 34 आणि 1 35, म्हणजे इथं 35/17। त्यानंतर भागिले आहेत, भागिले 7/10 गुणिले
33 एक 33 आणि 33 आणि 1 34. इथं आले 34/36. तर 35/17. तर आता इथे हे भागिले आहे, तर ह्याचं काय होणार, इथं गुणाकारामध्ये रूपांतर होणार, म्हणजे ह्याचा गुणाकार व्यस्त होणार. म्हणजेच गुणाकार व्यस्त होणार म्हणजेच 10/7 या प्रकारे त्याचा गुणाकार व्यस्त होणार, गुणिले 34/33. आता या प्रकारे आता ह्याची मांडणी करून घेतली आपण. आता इथं संक्षिप्त रूप जात असेल तर ह्याला संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं. तर इथं आता 7 एक 7, 7 5 35, त्यानंतर 17 एक 17, 17 दुने 34 या प्रकारे ह्याचं संक्षिप्त रूप दिलेलं आहे. इथे कुठंच दुसरं भाग जात नाही, म्हणून आपण ह्यांचा 5 आणि 10 यांचा काय करायचा आहे, गुणाकार करून घ्यायचा आहे. आणि छेदामध्ये 33 शिल्लक राहिलेत, म्हणून ह्यांचा गुणाकार किती येतो, तर 100/33. 100/33 हे उत्तर आपल्या पर्यायामध्ये नाही, म्हणून आपल्याला ह्याला पुन्हा संक्षिप्त रूप देऊन घ्यायचं आहे. तर 33 ने जर 100ला भाग दिला तर ह्याचा भाग जातो 33×99, म्हणजेच इथं 3चा भाग गेला आणि शिल्लक राहिलं 1/33. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आलं, 3.1/33. पर्याय क्रमांक 1 मध्ये हे उत्तर दिसतंय. नंतरचा प्रश्न आहे 1/13 कंसामध्ये 7 + 2 × 5 × 11 + 2 × 13 आणि कंस पूर्ण. तर आता हे उदाहरण कसं सोडवायचं, तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला कंचे भागू बेवय या नियमानुसार हे सोडवायचं आहे. तर कंसातल्या क्रिया आपल्याला प्रथम करून घ्यायच्या आहे आणि त्यामध्ये प्रथम भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी अशा ह्या क्रिया क्रमाने करायच्या आहेत. जेव्हा आपण ह्या क्रिया क्रमाने करूच तेव्हाच आपलं उत्तर येणार आहे. तर पहिल्यांदा किती आहेत, 1/13 आणि कंसामध्ये प्रथम आपण गुणाकार करून घेऊ यांचा. तर 5 × 2 × 11, तर या संख्यांचा गुणाकार येतो 110. 7 + 110 ह्या 3 संख्यांचा गुणाकार 110 येतो. त्यानंतर अधिक 2 × 13चा गुणाकार येतो 26 कंस पूर्ण. त्यानंतर 1/13, आता हे कंसाबाहेरचं चिन्ह असतं गुणिलेचं, ह्यांची आपण काय करायची, बेरीज करून घ्यायची. तर यांची बेरीज किती येते, 143. आता 143ला आपण जर 13ने भाग दिला तर इथं 11चा भाग जातो, म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे, 11. पर्याय क्रमांक 3. चा प्रश्न आहे 600ची रक्कम 4 वर्षात साध्या दराने 720 रुपये होते. जर व्याज 2% वाढविले तर ती रक्कम 4 वर्षात किती होईल. तर आपल्याला इथं व्याजाचा दर दिलेला नाहीये, व्याजाचा दर या उदाहरणामध्ये काढायचा आहे. तर परीक्षेमध्ये बऱ्याच वेळा सरळ व्याजावरती उदाहरणं आलेली आहेत, म्हणून सरळ व्याजाची जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांचा सराव करायचा. तर आता इथे 600 रुपयाची जी रक्कम आहे ती 4 वर्षामध्ये 720 होते. तर इथं आपल्याला प्रथम काय करायचं आहे, व्याजाचा दर काढून घ्यायचा आहे. तर व्याजाचा दर काढण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपण 4थी गोष्ट यावरून काढू शकतो. तर आता 600 रुपये ही मुद्दल झाली आणि 720 हे काय झाली, रास झाली. तर आपल्याला व्याज जर काढायचं असेल तर व्याज काढण्यासाठी रास वजा मुद्दल करावी लागते, म्हणून आपल्याला रास ही 220 आहे वजा 600 घ्यायचं आणि आपल्याला व्याज मिळणार आहे 120 रुपये. 120 रुपये हे काय मिळालं, व्याज मिळालं. आता व्याज मिळालं आपल्याला, तर व्याजावरून आपण व्याजाचा दर काढू शकतो. तर आता व्याजाचा दर काढण्यासाठी किंवा व्याज काढण्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100. मदक भागिले 100. तर आता या सूत्रामध्ये आपण ह्या किमती टाकू. तर आपल्याला सरळ व्याज किती दिलेलं आहे, 120 रुपये दिले आहे आणि मुद्दल ही 600 रुपये. त्यानंतर व्याजाचा दर काढायचा आहे आणि काळ किती दिलेला आहे, तर 4 वर्ष भागिले 100. आपण तिरकस गुणाकार करून घेऊ. 120 गुणिले 100 आणि वरच्या संख्या खाली भागाकारामध्ये मांडून घेऊ. 600 गुणिले 4 आणि दर आपल्याला काढायचा आहे. तर आता इथे संक्षिप्त रूप देऊन घेऊ. हे 2 शून्य गेले, 4 ने भाग दिला, 4 त्रिक 12 आणि 6 एक 6, 6 पंचे 30, म्हणजेच व्याजाचा दर किती आला, 5%. उदाहरणामध्ये आपल्याला व्याज हे 2%ने वाढवले तर ती रक्कम 4 वर्षात किती होणार आहे. तर व्याजाचा दर आपल्याला 2%ने वाढवायचा आहे.
ते 5% हा व्याजाचा दर आलेला आहे, त्यामध्ये काय करायचे 2% वाढवायचे आहे, म्हणजेच व्याजाचा दर किती येणार 7%. आता 60%ने आपण 4 वर्षाची रक्कम किती होणार ते काढणार आहोत. तर आता इथं आपल्याला प्रथम सूत्र जे आहे सरळ व्याज बरोबर मदक भागिले 100 त्या सूत्रामध्ये ह्या किमती टाकायच्या आहेत. तर आपल्याला इथं मुद्दल ही किती दिलेली आहे 600 रुपये दिली आहे आणि व्याजाचा दर हा 7% आहे आणि वर्ष हे 4 वर्ष आहे भागिले 100. तर आपल्याला इथं रास काढायला सांगितली आहे, 4 वर्षात होणारी रास किती आहे, म्हणून प्रथम आपल्याला इथं व्याज काढायचं आहे. तर आता हे व्याज किती येणार आहे, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, शिल्लक राहिले 6 गुणिले 7 गुणिले 4. तर यांचा गुणाकार किती येतो 168 येतो. म्हणजेच हे काय आलं 168 व्याज आलं. आता व्याज आणि मुद्दल जर आपण मिळवलं, दोन्ही एकत्र जर केलं तर आपल्याला काय मिळते रास मिळते. म्हणजेच आपल्याला त्यांनी 4 वर्षाची रक्कम विचारलेली आहे, म्हणून व्याज अधिक मुद्दल बरोबर 4 वर्षाची रक्कम आपल्याला मिळणार आहे. तर व्याज किती आहे तर 168 आहे आणि मुद्दल किती आहे 600 रुपये आहे. 168 रुपये आणि मुद्दल आहे 600 रुपये. तर मिळून किती होणार, दोघांची बेरीज 768 होणार. म्हणजेच हे काय आलं आपलं 4 वर्षाची एवढी रक्कम आली. हेच आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे 768. अशा प्रकारे आज आपण 2022च्या प्रश्नपत्रिकेमधील महत्त्वाचे उदाहरणं सोप्या पद्धतीने कसे सोडवायचे हे शिकलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.